तुम्ही ठेवलेच नाही काही बोलायला. धन्यवाद. खूप छान शब्दांकन झालेलं आहे आणि संपूर्ण मंचाच्या वतीनं या ठिकाणी नववधूवरांना आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी विनंती करेन. जुन्नर तालुका शिवसेनेचा तालुका उपप्रमुख आणि नेहमीच प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हिरिरीने ज्यांचा सहभाग नोंदवला जातो ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मंगेश अण्णा काकडे. खरं तर रवी भाऊनी इतकी माहिती दिली का आता मला सांगायला काही ठेवलं नाही. आता 1 तारखेला झालेला हा शुभविवाह, त्याला जमलेली गर्दी रवी भाऊनी सगळ्यांना सांगितलंय. कारण माझी गाडी स्वपनदादा बाहेरच होती. खूप अशी गर्दी, म्हणजे खरं तर असणारं तुमच्यावर प्रेम लोकांचं, आणि ही गर्दी पैशाने जमत नाही. त्याच्यासाठी लोकांमध्ये आपल्याबद्दलचा एक विश्वास लागतो जो तुम्ही निर्माण केला. तुम्ही असेल, तुमचे बंधू असतील, सुरेश दादा, आणि त्याच्यामुळे खरं तर ही गर्दी जमली. असं त्या कार्यक्रमाला उपस्थित खरं तर प्रथमेश आणि सपनाचं लग्न झालं म्हणजे एक लक्ष्मी तुमच्या घरात आली. पण तुम्हाला कायम देण्याची सवय आहे. एक लक्ष्मी तुमच्याकडे आली पण तुम्ही 3066 लक्ष्मी लोकांच्या घरामध्ये दिले. हे खरं तर तुमचं दातृत्व आहे. लोक आपण पाहतो अजितदादा, लोक जातात. मी तो कार्यक्रम मला आठवतो आई वडिलांचा यांनी केलेला, मी त्या कार्यक्रमालाही होतो. त्यावेळेस पासून खरं तर स्वपन दादा म्हणजे मला माहीत झाले आणि त्यांचं दातृत्व मी पाहिलं की लोक आपण पाहतो गणेश भाऊ जातात, समजा बाहेर जातात, पैसे सर्वच कमवतात, परंतु पैसे कमवणं वेगळं आणि देण्याचे दातृत्व वेगळ्या प्रकारे जो खरं तर स्वपन दादामध्ये आहे. त्यांनी नुसतं तिथं जाऊन स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती केली नाही, ते असतील सुरेश दादांनी केलेली प्रगती. रामदास शेट्टी त्या दिवशी सांगितलं की एक गारीगार विकणारा मुलगा आज म्हणजे इंडस्ट्रियल झाला, म्हणजे एक मोठा खरं तर आज ज्यांचं नाव आहे दोघं बंधूंचं, आणि हे सर्व करत असताना आपलं गाव आहे. आणि हे गावात मला त्याच दिवशी त्यांनी सांगितलं, मी लाव तुम्ही तिकडून इकडे कसं काय तुम्हाला, ते कधी कधी मी सकाळी जातो संध्याकाळी परत येतो. म्हणजे एवढी धावपळ फक्त गावाच्या प्रेमासाठी. मग त्यातून साकारलेलं गाव आज आपण पाहतोय. त्यात गावकऱ्यांचं असणारं सहकार्य, त्यांच्यावर असणारा मग रामदास शेठ असतील, यांचा सर्व जयसिंग दादा आहे, विशाल भाऊ, या सर्वांचं म्हणजे बरीचशी मंडळी इथं आहेत. मी सगळ्यांची नावं घेऊन तर संपूर्ण गावाने त्यांना दिलेली साथ, आणि त्यातून खरं तर त्यांनी वेगवेगळ्या करत आता त्यांनी ते मोठं खरं तर नियोजन केलंय की जास्तीत जास्त कल्पतरूची लक्ष्मी तरूची झाडं लावायची. ज्याचा खरं तर त्या दिवशी त्या सरपंचांनी सर्वांना बरेच जण होते त्यांनी ऐकले कॅन्सर सारख्या रोगावर त्याचा खरं तर उपयोग होतो. म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणूनही उपयोग होतो आणि झालेल्यालाही बरं करण्यासाठी उपयोग आहे. असं सुंदर खरं तर हे लक्ष्मी तरू आपल्या सर्वांना त्यांनी दिलं. आणि मी आज प्रथमेश आणि सपना यांच्या या खरं तर पूजेनिमित्त उपस्थित सर्वांची नावं रवी भाऊंनी घेतलीत. काही मला वाटतं निशांतचं एक राहिलं असेल, राजू शेटचे मला वाटतं कुराड्यांचं घेतलंय. समोर आमच्या बरोबर आलेले सत्यनारायण काकडे, अनिल काकडे, आमचा संदीप आहे उपस्थित, निशांत, आणि त्याच्याबरोबर बरेचसे मित्रमंडळ आहेत. मी सर्वांच्या वतीने खरं प्रथमेश आणि सपनाला त्यांच्या आजच्या पूजेच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. त्या दिवशी इतकी गडबड झाली खरं तर, आणि काय हरकत नाही. उलट तुम्ही मला तर वाटलं होतं 2-3च घ्याल, पण जाऊ दे, बरेचसे लोक बाहेरची बरेच लोक आधी, सगळ्यांना शक्य झालं नाही आपल्याला आणि नाही बोललं तरी स्वपनदादा लोक तुमच्यावर प्रेम म्हणून आलते, तिथं बोलायला मिळालं पाहिजे. बरोबर ना रवी दादा? रवी भाऊ आम्ही सर्व होतो, बंटी शेट्टी इथं आहेत आम्ही. 3 वाजले तरी जाऊ दे, हरकत नाही, कारण लोक पण थांबले, काय कोणी कंटाळलं नाही. असो, ही खरं तर लोकांचं प्रेम आहे तुमच्याबद्दल. आणि तुम्ही काय कोणाच्या कार्यक्रमाला मी काय सतत पाहतो, पुण्याहून येऊन एवढं शक्य नाही, पण येत असतं जेवढं शक्य तेवढं करत असतं गावासाठी. हीच खरं तर तुम्ही असेल, तुमच्या बंधूंना, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.